तर नमस्कार मंडळी, शेवटच्या व्हिडिओत आपण नाण्याचा इतिहास आणि त्याचं सगळं गणित बघितलं। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय नोटाबद्दल जाणून घेणार आहे। म्हणजे कागदाच्या नोटा आल्या कुठून, कोण छापतं, छापायला किती खर्च येतो आणि त्या छापण्यामागचं सगळं गणित काय आहे हे ह्या व्हिडिओमध्ये सगळे इसकडून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रियालिटी। पहिली नोट कधी आली हा प्रश्न पडलाच असेल। तर झालं असं, 1861 साली आपल्या भारतातली पहिली नोट आली, तीही 10 रुपयांची। ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं जारी केली होती। आधी लोक फक्त नाणी वापरत होते, पितळीची, तांब्याची, चांदीची। आता मात्र तुम्ही मला सांगा, 10 रुपयाच्या नोटेसाठी किती नाणी लागली असतील। आता सगळ्यात पहिला हा प्रश्न पडत असेल माणसांना की नोटा छापतो कोण। तर नोटा छापायचं काम हे फर्जी पिक्चर मधल्या शाहिद कपूरकडे दिलेलं असतं। तर जस्ट किडिंग, तुम्हाला वाटतं का ठिकठिकाणी भल्या मोठ्या कारखान्यात नुसतं पैसे छापत असतील? पण ना, नोटा छापायचं काम हे वित्त मंत्रालय आणि आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते, म्हणजेच आरबीआय। हो, 1 रुपयाची नोट छापण्याचं काम हे वित्त मंत्रालय करतं, तर बाकीच्या सर्व नोटा आरबीआय कडे असतात। डिझाईन पासून सुरक्षा फीचर पर्यंत सगळं आरबीआय ठरवते, तेही केंद्र सरकारसोबत सल्लामसलत करून। आता हा प्रश्न, नोटा कागदाच्या असतात का? आता बघा, बऱ्याच जणांना वाटतं नोटा कागदी असतात, पण खरं सांगतो त्या पॉलिमर कापड आणि लिनन पासून बनवलेल्या असतात, म्हणूनच त्या वॉटरप्रूफ असतात। पाण्यात भिजलं तरी लय काही डॅमेज होत नाहीत। नोटा छापायला खर्च किती येतो हा प्रश्न पडलाच असेल कधीतरी। तर आता खरी मजा आहे का, तुमच्या 10 रुपयाच्या नोटीसाठी सरकारला फक्त 96 पैसे खर्च येतो आणि 20 रुपयासाठी 95 पैसे, 50 रुपयासाठी 1 रुपया 23 पैसे आणि 100 रुपयासाठी 1 रुपया 77 पैसे आणि 500 रुपयासाठी 2 रुपयाच्या आसपास येत असेल। आता तुम्ही मला सांगा, 2000च्या नोटीसाठी किती खर्च येत होता? म्हणजे जास्त खर्च येत नाही हे तर कळलं, मग लय खर्च येत नाही तर सरकारने नुसतं पैसे छापून गरिबांना वाटून गरिबी का हटवत नसलो? म्हणलं तर सोपं आहे, जास्त नोटा छापल्या तर पैशाची किंमत कमी होते आणि आपली अर्थव्यवस्था ढासळते। म्हणूनच आरबीआय काही नियमावरूनच ठरवते नोटा छापायची की नाही, जसे की मागणी किती आहे, जुनी नोट खराब झाली आहे का, जीडीपीच्या आधारावर किती नोटा चालतील। आता नोटा छापायचं काम होतं तर कुठं? तर लक्ष द्या, भारतात 4 मोठ्या ठिकाणी नोटा छापल्या जातात। मध्य प्रदेशमधील देवास, महाराष्ट्रामधील नाशिक, पश्चिम बंगालमधील सालबोनी आणि कर्नाटकातलं म्हैसूर या 4 ठिकाणी नोटा छापल्या जातात। आता नोटावरील जे चित्र आहे ती हे ठिकाण आहे ती तर कुठले, असा प्रश्न कधीतरी पडलाच असेल। तर टेन्शन घेऊ नका, मी सांगतो कुठले आहेत। 10 रुपयाच्या नोटेवर जे चित्र आहे ओडिशाच्या कोणार्कचं सूर्य मंदिर आहे। तर 20 रुपया नोटावर आपल्या छत्रपती संभाजीनगरचं अजिंठा वेरूळ लेणी आहेत। 50 रुपयावर कर्नाटकाच्या हंपीचं विरूपाक्ष मंदिर। तर 100 रुपयावर गुजरातचं राणी की वाव म्हणजेच विहीर। आता 200 रुपयावर मध्य प्रदेशचे सांची स्तूप आणि 500 रुपयावर दिल्लीचा लाल किल्ला। आता तुम्ही मला सांगा, 2000च्या नोटेवर कोणतं चित्र होतं? तर मंडळी, भारतीय नोटांबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळालीच असेल ना? आता पुढच्या वेळेस एखादी नोट हातात आली की त्याच्यावरचे चित्र बघा आणि विचार करा हे स्थळ कुठलं असेल। हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक ठोका, शेअर तर कराच आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या वेळी अजून काही भन्नाट विषय घेऊन येतोय, तोपर्यंत जपून खर्च करा। जय हिंद।